मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वर्निश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही चाललेलो आहे मुंबई टू जम्मू काश्मीर. उत्साह बघा आमचा सगळ्यांचा, सगळे भरपूर खुश आहे. पहिल्यांदाच जात आहे बर्फाचे डोंगराचे जन्नत बघायला. आणि पहिलाच नाश्ता इथे आलेला आहे, तो म्हणजे पवन खात आहे गोळे. आणि आता आम्ही घेतलेलं आहे मच्छी, प्रॉन्स एकदम तळलेलं, आणि भाजीवाल्यांना भाजी, भाकरी, व्यवस्थित जेवण जेवलेलं आहे आम्ही. पोट एकदम मस्त भरलेलं आहे. सानू मध्ये मध्ये येते आणि पवन एकदम डुलक्या काय मारतोय, कारण की 2 दिवस आम्हाला काढायचे. 2 दिवसानंतर जम्मूला पोहोचू. आणि इथे दरवाजाच्या बाजूला लास्ट टाइम पवन बसलेला. कोणीतरी येऊन त्याचा मोबाईलला हात मारून पवनचा बिचाराचा मोबाईल चोरला. बघा पवन काय बोलतो. तुझा फोन आणशील नेलेला माझा असा बसले आताच मारला फोन गेला मला. आता चुकी करणार नाही, आता दगड घेऊन बसलोय. मला काम करू हेडशॉट. तर भरपूर धमाल, सगळे वाट बघतात कधी पोहोचतील. हा छोट्याने भरपूर आम्हाला मदत केलेली आहे. आणि सानू, गोट्या, हा संजय मामा, समृद्धी मामी आणि आमची तृप्ती मामी चाय मांडायला ठेवलेला. आणि आज सुधीर मामा मदत करतो. तृप्ती मामी, आम्ही सुधीर मामा आणि सुगंधा, समृद्धी मावशी आणि संजय मामा यांची आमची पालकाची भूमिका निभावलेली आहे. कारण की आम्हाला आई वडिलांची आठवण न येण्यासाठी आमची भरपूर काळजी घेतलेली आहे. आणि बघा पवन जिथे तिथे माणूस चालत जातो काय चाहिए तो पवन तिथून विकत घेतो आणि खात बसतो. आणि इथे बघा मम्मी पण खुश आहे, उत्साह निर्माण आहे. नियती मोबाईलमध्ये काय बघते आणि संजय मामा कामच करतो आहे मोबाईलमध्ये. आणि मस्तपैकी वातावरण. आणि पवन दुसरा दिवस आहे. काल पवनच्या बाजूला राजस्थानवाले आलेले आहे, सीट पवनची, आणि पवनलाच उठवत होते. भरपूर भांडण झालेलं आहे. भांडण आम्ही शूट केलेलं नाही. पवन एकदम अँग्री यंग मॅन, अग्निदेव त्याच्यामध्ये भरकलेला आहे. पवन झोपला तर त्याच्या बाजूलाच येऊन त्याच्या अंगावर झोपत होते. मग पवनला मम्मीने साईडला झोपवलं आणि मी तिथे जाऊन झोपलो. तर असा तो दिवस गेला कसा. आणि बघा भरपूर धमाल ट्रेनमध्ये, कारण की तुम्ही AC वाले तिकीट बुक कराल तर तुम्हाला फायदा आहे. आणि अशी तुम्ही साधी बुक कराल तर सर्व कोण बिना तिकीटच्या डब्यात बसतात आणि बाजूलाच येतात आपले. आणि हा पवन बघा ज्यूस वगैरे पितो आहे. जेवढं कुणी खाल्लं नाही तेवढं आपला पवन खातो आहे. ट्रेनची चैन 3 वेळा खेचली तरी चालेल, पण सगळ्यांची मी चव घेणार असं पवनने ठरवलेलं आहे. तर हा पवन ज्यूस पितो आहे. पण भरपूर धमाल झालेली आहे, भरपूर कमाल केलेली आहे ट्रेनमध्ये. राहिले ते दिवस, राहतील या आठवणी, म्हणून आम्ही ब्लॉग काढत आहे. तर पवन एकदम जोश पवनला आहे. बघूया आता पुढे. या सुगंधा मावशी आणि या ट्रेनचं जेवण चाकल्यावर मला असं वाटायला लागलेलं आहे तर या ट्रेनवाल्यांपेक्षा चांगलं जेवण मी बनवतो. मला चांगलं जेवण बनवता येते. तर भरपूर काही असो, आपल्याला का आता 2 दिवस काढायचे आहे. हा दुसरा दिवस चालू आहे. बघा मस्ती, बघा आमचा छोट्या आणि सांटुली, सानू माझी सोनपरी झोपलेले आहे आणि ती रागवलेली आहे वाटतं. आणि मावशी आमची पालकासारखी आमची काळजी घेतलेली आहे मावशीने, मामाने, संजय मामा, सुधीर मामा आणि तृप्ती मामी. पुन्हा ट्रेनमध्ये आलेला आहे मॅगीवाला आणि सगळे खात आहे. 2 मिनिटात बनलेली मॅगीची मजा तुम्ही घ्या. ट्रेनमध्ये तुम्हाला जागेवर मॅगी भेटेल. 14 रुपयाची मॅगी 50 रुपयात तुम्हाला ट्रेनमध्ये खायला भेटेल. दोन तास कोलीगीत बोलून आता सर्व बसलेले आहेत पत्ते खेळायला. आणि रायवे पनवेलमध्ये केटी नावाचा गेम भरपूर खेळतात. केटी लावायची, असे पत्ते खेळून आम्ही टाइमपास वगैरे करत आहे. 2 दिवस घालवायचे आहे तर टाइमपास तर करायलाच हवं. सर्व खुश आहे, जोश जबरदस्त आहे. तर पत्ते खेळत आहे. आणि आलेला आहे ट्रेनमध्ये वडापाव पवनने घेतलेला आहे, कारण की पवन पहिलाच बोललेला सर्वांची चव मी घेणार. तर पवन खात आहे वडापाव, कारण की भरपूर तो खात आहे. त्याचं पोट आहे की गिरणी आहे, गिरीन मशीन, ते त्यालाच माहिती. आता मॅगी वगैरे खात आहे, डोळ्यात मसाला उडला त्याचे. सर्व खुश आहे, सर्व कधी
कधी पोचतील त्याची वाट बघत आहे. पुन्हा एकदा जात आहे, त्याला पण अडवलं. पहिला माझी मॅगी खपून होऊ दे, नंतर मी त्याच्याकडून काहीतरी घेईन. आणि हा छोट्या आलेला आहे. छोट्या सक्षम सगळे मिळून मॅगी खात आहे, सर्व मिळून मॅगी खात आहे. आणि पवन एकटाच नाही खात आहे, घेतो तर सर्वांना देतो आणि पवन स्वतः पण खातो भरपूर. तर हा 2 दिवस आम्ही खाल्लं पिल्लं, खूप मजा केली, खाऊन पिऊन भरपूर मजा केली. आणि सर्व संपलेलं आहे. आपलं ट्रेनचं जेवण आणि आमची सानू आणि मामी सर्व खुश आहे. आणि पवनचा मोबाईल पुन्हा एकदा चोरायला कोणीतरी आलेला आहे, खूप ट्राय करतो. आणि आता मी पोचलेलो आहे आमच्या मुक्कामावर. तिथे आम्ही रेस्ट करू. हा आमचा 3रा दिवस आहे. 3रा दिवस सुद्धा आमचा बसच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जातो. आणि आमचा नाश्ता ट्रॅव्हल पॅकेजवाल्यांचा ब्रेड त्याच्यावर जेली लावून आणि खात आहे आपला पवन आणि आम्ही सर्वच जण. आणि मुंबईची शॉपिंग कमी पडल्यामुळे काश्मीर जाऊन पहिल्यांदाच पवनने घेतलेली आहे शॉपिंग. आणि आता आम्ही बसलेलो आहे. संजय मामा आणि आमची सुगंधा मावशी सर्व आम्ही बसलेलो आहे बसमध्ये. 3रा दिवस पण आमच्या बसच्या ट्रॅव्हलमध्ये जात आहे. काय करणार, 3 दिवस ट्रॅव्हल आम्ही भरपूर करत आहे. कारण की ट्रॅव्हलानंतर आम्हाला दिसतील बर्फाचे डोंगर. आणि आता आमची बस थांबलेली आहे. ज्याला कुणाला नाश्ता वगैरे करायचा असेल तो करू शकतो. आणि मुलींची फोटोशूट चालू आहे. आणि हनुमान जयंतीला जन्माला आलेला वानर तो मम्मीला कुठे जातो सांगत नाही. आणि मम्मी त्याची भरपूर टेन्शन घेते. प्रत्येक दिवस बोलते, अरे बाबा तुला समजते, काश्मीर आहे, इथे आतंकवादी असतात आणि कुणाचाही फोन लागत नाही. सर्वांचे सिमवरून नेटवर्क गेलेले. इथलं सिम घेतलं तरी काय उपयोग होत नाही, त्याचा पण फोन लागत नाही. तर बडबड जास्त केली तर या जेवायला, नाश्ता करायला. तर नाश्ता काय, पुन्हा एकदा तुमची आवडती मॅगी 2 मिनिटात बनते. चाय वर्गे पितात, सर्व गाड्या इथे थांबलेल्या आहे चाय प्यायला. आणि पवन बघा, बाबा बोलायचं नाही, कडके लोक जास्त खातात, काही उपयोग नाही बॉडी बनवून. तर सर्वांची मॅगी वगैरे खालेली आहे. तर सर्वात जात आहे आपल्या पुढच्या वाटचालीस. बर्फाचं डोंगर बघा. आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहे. आणि पहिलं जेवण काय आमचं, जबरदस्त भात आणि त्याच्यावर मुंगाची डाळ आणि लोणचं, डाळ भात लोणचं कोण नाही आमचं. आणि ते आमचं जेवण वगैरे होऊन आता आम्ही चाललेलो आहे पुढे. आमचा प्रवास, बर्फाचा डोंगर बघायचा, तिथे मजा करायची, डोंगराचा बर्फाचा गोळा बनवून एकमेकांचे मारायचा. आणि आता आम्ही पोचलो इथे संध्याकाळी. पुन्हा एकदा नाश्ता करायला. पवन खातो बिस्कुट आणि पुन्हा आमची बस निघालेली आहे. असे 3 दिवस आमचे 3 दिवस ट्रॅव्हल मध्ये गेलेले आहेत. तर आता आम्ही थांबलेलो आहे एक दुकानाजवळ. सर्व पाहुण्यांना पैशाचा विचार न करता आम्ही घेतलेला आहे इथून ओरिजिनल केसर, सगळे आमचे जवळपास लोकांना वाटायला. तर आता आम्ही पोचलेलो आहे हॉटेलमध्ये. आणि हे लोकांचं मन झालेलं आहे कबाब खायचा आणि आमचा उपवास आहे. तर आम्ही शनिवारी नाही खाऊ शकत. पवन आपण का ना खाऊ शकत, आज शनिवार. जय बजरंगबली. आमची पहिलीच वस्ती. आणि बाहेर तुम्हाला काश्मीरमध्ये 150 ते 100-200 रुपयात तुम्हाला जॅकेट भेटेल. पण ही 4 दुकानं बघायला लागतील. एका दुकानाकडे बघितला ज्या पैसा जास्त असेल तर एका दुकानाकडूनच घ्या. आणि थोडंसं टाइम द्याल तर स्वस्त्यात भेटेल. तर आता आम्ही श्रीनगरवरून चाललेलो आहे सोनमार्ग. आमचा ब्रेकफास्ट आम्ही खालेला आहे तो म्हणजे अंडा पाव. आणि आता व्यवस्थित रेडी वगैरे झालेलो आहे कारण की तिथे बर्फ आहे म्हणून जॅकेट वगैरे घातलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आता जर तुम्हाला आमचा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वाट बघा आमच्या पुढच्या व्हिडिओची लवकरच येत आहे वर्निश ब्लॉग्स या YouTube चॅनलवर.